कौन बनेगा आज का राम 5000। आज का राम बनणं एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे? अरे खऱ्या अर्थाने ज्यावेळी आम्ही रावण दहन करतो ना, तो दहन होत असताना तो रावण सुद्धा हसत असतो आणि हसून हसून तुम्हाला मला सांगत असतो, अरे जळत असताना रावणानं हसून गर्दीकडे पाहिलं, तपासा तुमचं चारित्र्य, असं मोठ्यानं त्यानं विचारलं. अरे होय, मी केलाय गुन्हा त्या सीतेचं हरण करण्याचा, पण प्रयत्न नाही केला कधी मर्यादेची सीमा ओलांडण्याचा. अरे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर दिवसा ढवळ्या तुम्ही रस्त्यावर आबरूची लक्तरे तोडता आणि सभ्यपणाचा आव आणून दरवर्षी मला जाळता. अरे तुम्हा माणसांपेक्षा मी राक्षस ठरलो भारी, केला नाही अपमान कधी सीतेचा आमच्या दारी. अरे हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्यात, वंशाच्या दिव्यासाठी कितीतरी कळ्या तुम्ही गर्भातच कुस्करल्यात. अधिकार नाही तुम्हाला मला दोष देण्याचा, पण कधीतरी प्रयत्न करा रे स्वतःचं चारित्र्य तपासण्याचा. तुम्हाला आनंद होत असेल तर दर दसऱ्याला मला तुम्ही पेटवा, पण राजांनो तुम्ही मला पेटवण्या अगोदर तुमच्यातला श्रीराम मला दाखवा, तुमच्यातला श्रीराम मला दाखवा. तो रावण जळत असतानाही खऱ्या अर्थानं समोरच्याकडे पाहून एवढंच सांगत असतो की तो रावण जर खऱ्या अर्थानं जळत असतो ना, त्यावेळेस तो जाळण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तो जो माणूस जाळतो ना त्याच्या गळ्यात कमी कमी श्रीरामांसारखी माळ तरी असावी. पण परिस्थिती अशी आहे, ज्यावेळी तो रावण कोसळला, मूळ मुद्द्यावर येतो महाराज, ज्यावेळी तो रावण कोसळला, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा हा रावण तुला मृत्यू समय सुद्धा जे ज्ञान देईल ना, तुझ्या आयुष्याचं कल्याण साधणार असेल, जा तुझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेऊन ये. आणि लक्ष्मण भैयाचं एक एक पाऊल पडू लागलं. रावणाच्या चरणाजवळ आला, मिनमिन त्या डोळ्याने रावणानं पाहिलं आणि रावण उत्तरला, बोल वनवासी. आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी इथं आलोय. आणि रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, बोल तुझ्या मनात असे कोणते प्रश्न आहे. आणि लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून आलो, तू तुझ्या सोन्याच्या नगरीत भक्कमपणे उभा होता. अरे आमच्याकडे साधी वानर सेना, तुझ्याकडे महाबलाढ्य सैन्य होतं, तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझा दादा वनवासी रामांचा विजय झाला. याचं नेमकं कारण काय? त्या वेळेस रावणानं दिलेलं उत्तर आज इथं बसलेल्या प्रत्येक राम लक्ष्मणानं कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. त्या वेळेस खऱ्या अर्थानं रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते अगदी खरंय, तू म्हणतोयस ते अगदी खरंय. अरे खऱ्या अर्थानं कोणत्याच बाबतीत मी तुझ्या दादापेक्षा कनिष्ठ नव्हतो, तरी या लंकाधिपती रावणाचा पराभव झाला आणि तुझा दादा वनवासी रामांचा विजय झाला. याचा एकमेव कारण माझ्याकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. तरीही लक्ष्मण भैयानं विचारलेला वाल्मिकी रामायणातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न पुढंच आहे. लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषण तर योग्य मार्गावर होता. तेव्हा रावणानं दिलेलं उत्तर आज खऱ्या अर्थानं आमच्या अहिल्यानगर मधल्या सगळ्या राम लक्ष्मणांनी काळजात करून घ्या. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा ऐक, भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना, तो म्हणजे भाऊ. जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये दोन भावांमध्ये प्रेम दिसेल, समाज त्यांना राम लक्ष्मणांचीच उपमा देईल, पण ज्या दिवशी त्या घरात विसंवाद निर्माण होईल तेव्हा तोच समाज म्हणेल, घर का भेदी लंका ढाये, विभीषणाचंच नाव येईल. आणि आज आपण कलियुग पाहतोय, हे वास्तव आहे महाराज. चला दसऱ्याच्या निमित्तानं आता आपण रामायणातून आपल्या तालुक्यामध्ये येऊयात. आता मला तुम्हीच उत्तर द्या बाबा, बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल? बांध करून आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं एक तरी माणूस सापडेल? बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल? अहो आजूबाजूला तुम्ही बारकाई नजर टाका. ज्यांनी आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून आमची पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं तुम्ही कितीही बांध कोराव, मला तुम्हीच उत्तर द्या. आम्ही किती जरी बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटाचे सातबारे कधी बदलणार आहेत का? आजच्या दिवशी याचा मात्र नक्की विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्याही आणि शेवटी त्या भांडल्याही आणि त्याच मातीत मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर आम्हाला याच मातीत मिसळून जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतःकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र नक्की विचार करा. महाराज आज खऱ्या अर्थाने इथं बसलेली ही जी वयस्कर पिढी ना,
ही फक्त बोलून दाखवत नाही, पण तुम्ही सगळे घरात झोपल्यानंतर हीच वयस्कर पिढी डोक्याखालची उशी अलगद तोंडात घालतीये आणि खऱ्या अर्थानं गुडघ्यात डोकं लपून हमसून हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कचऱ्यातून पहा. अरे तुमचा माझा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे खऱ्या अर्थानं त्याने अंगावरच्या बनियांकडे कधी लक्ष दिलं नाही, पण तुमच्या चपलेतला एक चूक लागत असेल तरी तो खऱ्या अर्थानं उभं आयुष्य नकंद केलं. जोपर्यंतचे गुडघे दुखत नव्हते तोपर्यंत आपल्या लेकरांसाठी जगत राहिला. उतारवय आलं, आता गुडघे दुखू लागले. आता मात्र त्यांना एकमेकांच्या आधाराची गरज पडली. पण त्याच वेळी मात्र काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही जमिनीची फाळणी केली, जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, तशी आज आम्ही जन्म देणाऱ्या आमच्या मायबापांची सुद्धा फाळणी केली. हा जाई एकाकडं आणि तो बाप एकाकडं राहत असेल. तुम्ही कितीही काशी गया द्वारका जरी फिरला, तुम्हाला स्वर्ग काही नरक तरी मिळेल का? आजच्या दिवशी माझ्या भावांनो याचा मात्र नक्की विचार करा, याचा मात्र नक्की विचार करा. अरे खऱ्या अर्थानं मायबापांना काय हवं असतं? तुम्ही किती करोडोची संपत्ती कमवली हे तुमच्या मायबापांसाठी कधीच महत्त्वाचं नाही, पण भाऊ भाऊ किती आनंदाने एकत्र आहेत त्यातच मायबापांच्या जीवनाचं सगळ्यात मोठं सार आहे. आणि तेवढं जरी आम्ही देऊ शकलो तर खऱ्या अर्थानं तोच तुमच्या जीवनातला सगळ्यात सफल परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठला. कारण लक्षात घ्या महाराज, अहो जर पाहिला गेलं महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात महाराज. राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे आता प्रत्येक गावात 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. आता मला सांगा, रामराज्यात एकच मंत्रा होती. किती? महिला मंडळ किती? उपवासामुळे थकल्यात का तुम्ही? किती? एकच मंथरा रामराज्यात देवाच्या नगरीत होती, पण तिने अयोध्येचं स्मशान केलं. आणि आता प्रत्येक मळ्यामध्ये 5-5 मंथरा आहेत. या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या कुटुंबाबद्दल, सासऱ्यांबद्दल तुमच्या मनात विष पेरतील. पण अशा मंत्रांचं ऐकून तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं का? जिथं आपल्या कुटुंबाची वंशवेल वाढणार आहे त्या सासरचा, आपल्या सासऱ्यांचा, आपल्या नवऱ्याचा, कुटुंबाचा विचार करायचा. माझ्या बहिणींनो याचा विचार करा. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी. ही टोळी तर डबल डेंजर राहते. ही 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये तोही दारा झाला. आता त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये फक्त एकच ठरवते, आज कोणत्या घरात भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला सकाळपासून पावला पावलावर भेटेल. तुमच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दल विष पेरेल. पण आशांचं ऐकून आपल्या भावाबद्दल वितुष्ट निर्माण करायचं की ज्यानं खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये, कारण कोरोनाने दाखवून दिलं महाराज, तुम्हाला इंस्टाला 1.5 लाख फॉलोअर असू द्या, शेअरचॅटला 50,000 मित्र असू द्या, फेसबुकचे 5,000 पूर्ण असू द्या आणि व्हॉट्सअपला 2500 ग्रुप असू द्यात, पण ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना आणि गावातल्या चौकात आर्टिफिशियल रिपोर्ट गेला, अचानकपणे लाखो मित्रांचे, तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या 900 मित्रांचे मोबाईल नंबर नॉट रिचेबल झाले आणि ज्या भावाबरोबर तुमची कोर्टात केस चालू होती, शेवटी तुम्ही ॲडमिट झाल्यानंतर 14 दिवस तुमची छोटी लेकरही सांभाळणारा आणि बिलाचे पैसे कमी पडल्यानंतर भले 4 मित्रांकडे जाऊन पैसे उसने आणून का होईना, पण तुमच्या हॉस्पिटलचं बिल भरणारा तुमच्या रक्ताचा भाऊ होता. हे जीवनात कधी विसरू नका, जीवनात कधी विसरू नका महाराज. खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेलं, माझ्या भावांनो, म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तुमची घरं 2 झाली असतील ठीक आहे, तुमच्या चुली 2 झाल्या असतील ठीक आहे, पण आजपासून आपल्या मायबापांसाठी आम्ही मनानं वेगळे होणार नाही. एवढी जरी शपथ घेतली तरी सिद्धेश्वर क्रीडा मंडळाच्या निमित्तानं नैमित्तिक स्वरूपामध्ये असणारा नामयज्ञ सोहळा सफल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.